नमस्कार. मी डॉक्टर शंकर डोबळे, MD स्किन त्वचा रोग तज्ञ. मी आज आपणास ॲक्नी या विषयावर अत्यंत सोप्या भाषेत माहिती देणार आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीस आपण सुंदर दिसावं असं वाटतं आणि असं वाटणं चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. ॲक्नी होतात कोणाला? साधारणपणे 14 ते 21 या वयोगटामध्ये युवा युवतींना ॲक्नी होण्याची शक्यता खूप जास्त असते. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ड्रग इंड्यूस ॲक्नीचे पेशंट देखील आढळतात, परंतु याचं प्रमाण खूप अत्यल्प असतं. 14 ते 21 या वयोगटामध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. त्यामध्ये मुख्यत्वे हार्मोनल बदल हे खूप जास्त प्रमाणात होत असतात आणि ज्यांच्या शरीरामध्ये हे बदल असंतुलित प्रमाणात असतात, ज्याला आपण हार्मोनल इम्बॅलन्स म्हणतो, हा इम्बॅलन्स जर जास्त प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम त्वचेवर दिसतो व त्वचेवर आपणास मुरुमाचे फोड दिसतात. ॲक्नी साधारणपणे चेहऱ्यावर असतात, परंतु काही पेशंट्समध्ये खांद्यावर, छातीवर, पाठीवर देखील आपणास ॲक्निफॉर्म लिजन्स दिसू शकतात. ज्यांची स्किन खूप ऑइली आहे, जे खूप मसाल्याचे पदार्थ, ऑइली पदार्थ, गोड पदार्थ, स्वीट्स जास्त प्रमाणात खातात, ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे, ज्यांचं हायड्रेशन खूप कमी आहे, ज्यांचा आहार संतुलित नाही, ज्या ठिकाणी आपणास व्यायामाचा अभाव आढळतो अशा ठिकाणी, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी खूप ताणतणाव आहे, झोप पुरेशी नाही, अशा युवा युवतींना ॲक्नीचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते. हे टाळण्यासाठी काय करावं? हे टाळण्यासाठी मुख्यत्वे आपला आहार संतुलित असावा. आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचं प्रमाण भरपूर असावं, फळांचं प्रमाण भरपूर असावं, पाणी भरपूर प्यावे, हायड्रेशन ज्याला म्हणतो आपण, हायड्रेशन हे पुरेसं असावं, व्यायाम असावा, जेणेकरून आपला जो हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे तो संतुलित होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे काही युवा युवतींना अशी सवय असते की ते स्वतःच्या हाताने हे ॲक्नीचे लिजन्स फोडतात, दाबून काढतात, नख लावतात, पिळतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग आणि मोठे सिस्ट तयार होण्याची शक्यता असते आणि मग ट्रीटमेंटचा कालावधी खूप वाढतो. म्हणून युवा युवतींना एक विनंती आहे की त्यांनी जरी हे मुरुमाचे फोड चेहऱ्यावर आले तरी त्यांना अजिबात नख वगैरे लावू नये आणि ह्या साध्या उपायांनी जर आपणास ॲक्नी कमी होत नसेल तर आपण त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण ॲक्नीचे प्रमाण खूप वाढले तर त्याचे सिस्टिक ॲक्नीमध्ये रूपांतर होऊ शकते आणि त्याची जर ट्रीटमेंटचा कालावधी थोडा जास्त असू शकतो. ॲक्नी हे पूर्ण बरे होतात का? पूर्ण बरे होतात, 100% बरे होतात. आपली लाईफस्टाईल बदलली, आपण डॉक्टरांचा पूर्ण सल्ला घेतला, चांगल्या प्रकारचे सनस्क्रीन वापरले, चांगल्या प्रकारचे ऑइल फ्री मॉइश्चरायझर्स वापरले तर आपले ॲक्नी हे पूर्णपणे नियंत्रित राहू शकतात. आणि म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण आपली लाईफस्टाईल सुधारा, आपली जीवनशैली चांगल्या पद्धतीची असू द्या, आहार व्यायामावर लक्ष ठेवा, म्हणजे आपण ॲक्नीपासून मुक्त राहाल आणि निरोगी राहाल. धन्यवाद.